अगोदर तुम्ही जनावर राखत होतो गावामध्ये खेडेगावामध्ये, का नव्हती लोकांच्या दुकानामध्ये ठेवावं लागतंय. मग त्यासाठी मग असं वाटायचं की बाबा इच्छा व्हायची आमची की बाबा आपलंच दुकान असलं तर लोकांच्या इथं ठेवण्यापेक्षा आपल्या इथंच करला. आणि ते कसं झालं, आम्ही एकतर कॅरीबॅगचं टाकणार होतो पहिला स्टार्टअप. आमची आयडिया होती की कॅरीबॅग टाकायचं. कॅरीबॅगचं दुकान छोटा आहे, याच्यामध्ये होतंय भांडवल कमी लागतंय. खूप मोठं 6 कोटीचं ते काम आहे, 6 कोटी आपल्याला भेटलेलं जे काम. म्हणजे तुम्ही सुरुवात केली किती रुपयापासून सुरुवात केली अगोदर किराणा दुकानाचा माल? आतापासून 26,000 जे सुरुवात केलेली आहे, आज कोटीमध्ये तुमचं टर्नओव्हर चाललाय चांगल्या प्रकारे. आता ह्याच्या पुढे नमस्कार सोलापूरकर, आज आपण आलोय कुंभार वेस मधील श्री सद्गुरू ट्रेडर्सचे मालक श्री किरण ताकमोगे यांची मुलाखत घेण्यासाठी. मला एक विचारायचं होतं. हा, नमस्कार सर. नमस्कार. मला एक विचारायचं होतं, आपण ह्या बिझनेस मध्ये कसं पडलाय किंवा तुम्ही जीवनातनं कसं खरतर प्रवासातनं इथपर्यंत पोहोचलाय? जरा प्रवासाचं जरा मला. आम्ही कसं आहे, एक खेडेगावात नाही. बरं, आमचं गाव देवकुरळी गावात. बरं. आमचं देवकुरळीमध्ये किराणा दुकान आहे. हा, त्या किराणा दुकानमध्ये आम्ही सोलापूरला बाजार वगैरे घेण्यासाठी येत होतो. बरं. सोलापूरमध्ये आलं की आम्हाला वाटत बाबा एक सिटीत बी आपलं काय तर दुकान. म्हणजे दुकान हे तुमचं वडिलोपार्जित आहे? नाही, मी जनावर मी स्वतः आमच्या अगोदर तुम्ही जनावर राखत होतो गावामध्ये खेडेगावामध्ये. मग ते आमच्या चुलत्याचं दुकान होतं पहिला. चुलते म्हणले की बाबा तू जनावर राखण्यापेक्षा व्यवसाय कर, धंदा कर, तुला दुकान टाकून देतो. मग ते दुकान टाकलं. ते किराणा दुकान टाकलं गावामध्ये. 26,000 रुपये होते फक्त माल भरताना. किराणा दुकान टाकताना तुमच्याकडे फक्त 26,000 रुपये होते? बरं. त्याच्यावर 26,000वर सुरुवात केली. मग तिथून चालू केलं, स्टार्टअप केलं. मग तिथून पुन्हा नंतर सोलापुरात आले की ते बाजार किराणा सगळ्याकडनं गोळा करून एक ठिकाणी गाडीवाल्यासाठी गोळा करून ठेवावं लागतंय. मग ते ठेवताना आपल्याला जागा नव्हती, लोकांच्या दुकानामध्ये ठेवावं लागतंय. मग त्यासाठी मग असं वाटायचं की बाबा इच्छा व्हायची आमची की बाबा आपलंच दुकान असलं तर लोकांच्या इथं ठेवण्यापेक्षा आपल्या इथं. माझा लहान भाऊ ते टमटम चालवत होता. मग इथं आम्ही सोलापूरमध्ये राजेंद्र ट्रेडर्स मध्ये हे लावलं होतं गाडी भाड्यानं. त्यांच्या तिथं कामाला होता. म्हणजे तुम्ही तिथनं त्यांचं मटेरियल ने आण करण्यासाठी रेंट गाडी लावली. ते गाडी लावली होती. त्या गाडीमध्ये ह्यानं काम करत होता. मग ह्याला म्हणलो बाबा आता बास कर. 2 वर्ष त्याने तिथं व्यवसाय काम केला त्यांच्याकडं. मग 2 वर्षानं मग ह्याच्यासाठी काय तर करायचं म्हणून मग नारळ दुकान करू म्हणलो. म्हणजे एकटा माणूस काय हँडल करू शकेल? म्हणजे हे नारळ व्यवसायामध्ये मला वाटत नाही की तुम्ही हे डोकं कसं काय लावलं की आपल्या लोकांमध्ये सजी म्हणलं तरी व्यापार लाईन वेगळ्या. आणि ते कसं झालं, आम्ही एकतर कॅरीबॅगचं टाकणार होतो पहिला स्टार्टअप. आमची आयडिया होती की कॅरीबॅग टाकायचं. कॅरीबॅगचं दुकान छोटा आहे, याच्यामध्ये होतंय भांडवल कमी लागतंय. पण त्यामध्ये काय झालं, आम्ही टाकायच्या टायमिंगला कॅरीबॅग बंदी आली महाराष्ट्रामध्ये. कॅरीबॅग बंदी आल्यावर मग आम्ही व्यवसाय ते कॅन्सल केलो आणि नारळ हुडकलो. म्हणजे एक माणूस काय हँडल करू शकतो तर नारळ हँडल करू शकते. मजूर बी कमी लागते, व्यवसाय व्यवस्थित होऊ शकतंय. एकटा माणूस हँडल करू शकतो. ह्या हिशोबाने आम्ही नारळ दुकान निवडलं. त्या हिशोबानं मग आपल्याकडे त्या टायमिंगला पैसे बी जास्त नव्हते. 2 लाख होते, ते बी मित्रांनी दिलेले होते. म्हणजे मित्रांनी तुम्ही सगळ्यांनी थोडे मदत करून तुम्हाला मित्रांनी थोडक्यात उभं केलं. मग त्या 2 लाखापासून मग ते नारळ दुकान आम्ही भाड्याने घेतलो. तिथं कुंभारवेसला भाड्याने घेतलो. मग ते चालू केलं. मग त्यात कसं झालं, स्टार्टअप केला पण फक्त नारळचं काहीच अनुभव नाही. असंच आम्ही टाकायचं म्हणून टाकलं. मग तेच म्हणतोय तुम्ही टाकलो, नारळ आणलो, नवीन नारळ येतं ते नवीन नारळ आणलं पण ते खराब पण झालं. बरं. मग तिथं 5 लाख रुपयाला आम्ही नुकसान झालं. लॉस पण झाला. पहिला 2 लाख आणलेले मार्केटचे पैसे 5 लाखाला पूर्ण बरोबर आम्ही झोपलो. पहिल्याच महिन्यामध्ये 5 लाख रुपये नुकसान झालं. मग ते नुकसान झाल्यावर मग ते खूप त्रास झाला. म्हणजे गाडी नंतर दुसरी मागवायला हे ते. म्हणजे दुसऱ्या गाडीला पहिल्याचं भांडवल ऑलरेडी मित्राचं घेतलेलं, दुसऱ्या मार्केटचे पैसे आणलेले, ते टेन्शन वाढलंय. म्हणजे तुम्ही तिथं ऍक्च्युअली व्यवसाय हारायला पाहिजे होता, पण तुम्ही जिद्दीने परत प्रयत्न करत राहिला. तिथून मग गेले 2 महिने आमचे. मग ते खराब झालेला बी नारळ आम्ही साईडला ठेवलो. मग नंतर रेट वाढले नारळाचे. एक आमच्या टायमिंगला त्या टायमिंगला म्हणजे एक सद्गुरू कृपाच आमच्यावर की बाबा नंतर रेट अशी झाली की आतापर्यंत जोपर्यंत रेट वाढले ना तेवढे हाय रेट झाले. आमची खरेदी होती तवाची 8 रुपयाची, तर नंतर रेट झाले 18 रुपये. डबलच झाले, डबल पेक्षा पण. ते आमचे खराब झालेले बी नारळ काय झाले, 10 रुपये विक्रीने घेऊन गेले कस्टमर. मग ते आमचं 2 रुपये नफा बी निघलं. ते खराब झालेलं स्टॉक 5 लाख अडकलेले ते बी बाजूला निघले. मग व्यवस्थित काय आहे, आम्ही घाई गडबड करून बंद केलं. लॉस झालाच नाही, तुम्ही लॉस ऑलरेडी बुक करून त्याला बाजूला केलं. पण ते तुमचं स्टार चांगले, सद्गुरू कृपा, त्यामुळे तुम्ही
निघालो त्यातनं बाजूला बाहेर. ते 5 लाख बी इन्व्हेस्ट केलेले बाजूला निघाले. तिथून आमचं स्टार्टअप ग्रीप पकडला. आणि आम्हाला खेडेगावातून असल्यामुळं कस्टमर खेडेगावचे एवढे सपोर्ट केले प्रत्येक जण आम्हाला नारळमध्ये, की प्रत्येक जण बाबा आपला हक्काचा माणूस आहे. बरोबर. तळमळीनं आपल्याकडे प्रत्येक जण आले की आम्ही ज्याला भेट दिलो होतो ज्याच्या कॉन्ट्रॅक्ट वो आपलं नारळचं नवीन स्टार्टअप आहे, बर. आपल्या दुकानला या. प्रत्येक मंदिरला प्रत्येक किराणा दुकानला मी भेट दिलो होतो. बर. त्यांनी प्रत्येक जण येऊन आपल्याला सपोर्ट केला. म्हणजे तुम्ही सुरुवातीला मार्केटिंगच अशी केली की तुमची प्रत्येकाला बॅकग्राऊंड भेटतो. सगळं सांगून. हा, प्रत्येकाला बाबा आपण एक खेडेगावात आपण नवीन स्टार्टअप केला, थोडा सपोर्ट द्या. त्यांनी मनाचे आमचे पहिले संबंध आहेत, पहिले रिलेटिव्ह आहेत, हे ते जरी असं तरी पण एक भेट देऊन जावं आमच्याकडे. एक तर भेट द्या. मग ते आमची तळमळ बघून त्यांनी प्रत्येकाने प्रतिसाद दिला की आपल्या सोबत प्रत्येक जण जुडले, प्रत्येक जण येत गेले. मग तिथून आपलं स्टार्टअप एकदम पिकअप पकडलं. मग 2 वर्ष एकदम चांगलं चाललं की 2 वर्षानं मग आम्ही स्वतःची जागा घेतलो. बर. मग ते जागा घेतलो, स्वतःच्या इथं स्टार्टअप केलो. आता एकदम सेटेबल झालं की गिराईक आपल्याला सपोर्ट केलाय भरपूर त्याच्यामध्ये. मग ते कोरोना संपल्यावर जे पिकअप पकडलंय नारळ, 2 वर्ष त्रास झाला कोरोनामध्ये बंद होते, पण आता एकदम एवढं पिकअप पकडलंय की नारळ एकदम. आता कुणाला जरी विचारलं की सोलापूरमध्ये नारळ कुणाकडे घ्यायचं, काय घ्यायचं, तर कोणीही तुम्हाला सल्ला देईल की सद्गुरू ट्रेडर्स कडे जावं. म्हणजे आज मार्केटमध्ये माणूस नाव आणि ब्रँड झाला. आणि आता साधारण आपलं किती विक्री चालते मार्केट, म्हणजे साधारण किती ट्रक माल येतो, काय आपली डेली एक ट्रक संपते. डेली एका ट्रक मध्ये किती नारळ असतात? 28,000 असतात. 28,000 नारळ असतात प्रति दिवसाला. 28,000. कधी कधी आम्हाला 2 लागतात. बर. आपल्या आमोश आलं तर 2 ट्रक 3 ट्रक माल लागतो. असं सीझन वाईज. आता सण आलाय कुठला तर आपल्या एक सण आला तर आम्हाला सणाला 15 गाडी लागते. बर. 15 गाडी 20 गाडी माल लागतो. बर 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 बर. म्हणजे आपल्याला कस्टमरचा एवढा सपोर्ट आहे की कस्टमर बाहेर माल घ्यायलाच तयार नाही. कधी बी कोणाचं बी आपल्याकडे बाबा आपली गाडी याला विश्वास संपादन केलाय तुम्ही याच्यामध्ये व्यवसाय. बाबा आपल्याकडे भरोसा आहे, त्यांना क्वालिटी बी भेटते आणि रेट बी योग्य भेटते. त्यामुळं बाहेर जातच नाही कस्टमर. तुम्ही किती जरी सांगितलं बाबा इकडे घ्या तिकडे घ्या, त्यांनी घेणार नाही. मग आता आपला हा व्यवसाय सोडून काय अजून दुसरा व्यवसाय? अजून पुन्हा नंतर आपण इकडं खेडेगावमध्ये आमचं देवकुळी गाव आहे. बर. देवकुळी गावामध्ये आपण एक नवीन स्टार्टअप केलं पुन्हा नंतर 2 वर्षाने. हे एवढं एकदम सेटल झाला. म्हणजे हा सेट झाल्यानंतर तुम्ही नवीन अजून एक व्यवसाय चालू केला. अजून किराणा दुकान जे तुमचं पूर्वीचं होतं ते अजून आहे? अजून बी चालू आहे ते. ते वडील वडील ते अजून चालूच आहे. मग हे बी 2 वर्ष झाल्यावर हे बी सेटल झालं. मग हे सेटल झाल्यानंतर मग आमच्या डोक्यात आयडिया आली बाबा अजून एक आपला काहीतरी व्यवसाय असला पाहिजे. बर. याच्या जोडधंदा आपल्या बाबा लोकांना मार्केट भरपूर झालेलं आपल्याला सगळे ओळखतात. मग त्याच्यापासून आपला दुसरा अजून काहीतरी फायदा होईल. त्या हिशोबाने आम्ही काय केलं, प्रीकास्टची कंपनी टाकलो. प्रीकास्ट म्हणजे ते आपल्या वॉल कंपाऊंडला वगैरे हे करतात. गावाकडे एक प्रीकास्ट अर्धा एकर मध्ये आपली कंपनी आहे. बर. वॉल कंपाऊंडची, की रेडीमेड घर बांधून मिळतं. गोरगरीबाला जर घर बांधायचं असेल त्यांच्या अशक्य नसतं की त्यांनी स्लॅबचं घर बांधेल. बरोबर. तेवढं बजेट नसतंय. तर कमी बजेटमध्ये जर व्यवसाय त्यांना कमी वेळेत पण होतं मला असं वाटतं. कमी वेळेमध्ये वेळ बी वाचती आणि पैसा पण वाचतो, दोन्ही होतं. त्याच्यासाठी ते केलेलं आहे. प्रीकास्टची कंपनी असा रिस्पॉन्स की आपलं कुठल्याही गोरगरिबाचं जर बाबा त्यांच्या अशक्य गोष्ट आहे की बाबा 1 लाखामध्ये घर होऊ शकत नाही. बरोबर. तर 1 BHK 1 लाखामध्ये घर आपण बांधून देतो. बर बर. आणि 2 दिवसामध्ये. 2 दिवसामध्ये. 2 दिवसामध्ये. आणि तुमच्या हाताखाली लेबर वर्क किती काम करतं? म्हणजे साधारण सर्वसामान्य लोकांना किती रोजगार तुम्ही उत्पादन करून? आता आपल्यापाशी सध्या 50 लेबर काम करतात. 50 लेबर काम करतात. आपली कंपनी आहे त्याच्यामध्ये 50 लेबर काम करतात सगळे टोटल. आता वॉल कंपाऊंड जे असेल, घराला कोण आता बिल्डिंग मोठी बांधली किंवा प्लॉटिंग करायचं आहे कोणाला, तर त्यांना ज्यासाठी आपल्याला. आणि मला मध्ये असं ऐकायला आलं की आपण काहीतरी, मला वाटतं शाळेचं सुद्धा काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं शासनाचं. आता आपण धाराशिव जिल्ह्याचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे, जिल्हा परिषदेचं जे काम आहे, जिल्हा परिषदेचे जेवढे शाळा आहेत त्यांना कंपाऊंड मारायचं काम आपल्याकडे पूर्ण आपल्याकडे केलं, कम्प्लीट केलं, चालूच आहे. अजून पण चालू आहे. चालूच. बर 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 बर. खूप मोठं 6 कोटीचं ते काम आहे. 6 कोटी आपल्याला भेटलेलं जे काम. म्हणजे तुम्ही सुरुवात केली किती रुपयापासून सुरुवात केली अगोदर किराणा दुकानाचा माल? आतापासून 26,000 जे सुरुवात केलेली आहे, आज कोटीमध्ये तुमचा टर्नओव्हर चाललाय चांगल्या प्रकारे. आता ह्याच्या पुढचं काय नेक्स्ट काय आहे अजून डोक्यामध्ये? अजून प्लॅनिंग नवीन तर स्टार्टअप काय अजून केलं नाही. आता सध्या तर आपल्या असं इच्छा आहे की पुढे अजून आपल्या हाताखाली 100 लेबर राबले पाहिजे. म्हणजे 100 कस्टमर 100 लोकांचे घर चालले पाहिजे. बरोबर. म्हणजे अजून 100 लोकांना तुम्ही नवीन रोजगार देण्याचा डोक्यात प्लॅन आहे. आणि मला वाटतं की तुम्ही आता
किराणा दुकान सेट केलं, नारळ दुकान सेट केलं, आता फ्री कास्टिंगचं पण सेट करणार, त्याच्यानंतर परत अजून एक हा, व्यवसाय. मग नवीन व्यवसाय चालू होणार. त्याच्यामध्ये 100 लोक आपल्यापाशी 100 गोरगरिबाचे घर चालले पाहिजे, बरोबर. असं आमची एक इच्छा आहे. धन्यवाद. अजून काय तरी तुमची वाटचाल ही चांगल्या प्रकारे आहे आणि अजून अशीच उत्तर तुमची प्रगती हो ही आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.